कामगारांच्या सुरक्षा या संदर्भात प्रश्न विचारायला म्हणजे तुम्ही अध्यक्ष महाराज अशा पद्धतीने थट्टा कराल? 25-25 लोक मृत्युमुखी पडताय आणि इथं विधानसभेत आम्ही आलो कशासाठी? त्यांना न्याय नाही द्यायचा अध्यक्ष महाराज. तुम्ही ऍसिड, मी तुम्हाला सांगतो, चला मी 1 कोटी रुपये देतो, त्या मालकाला आणा, त्याच्या पाठीवर आपण ऍसिड टाकू, 25 लाख सोडा, जमेल? आणि तुम्ही मान्य केलं उत्तरामध्ये दोष कोणाचा आहे? त्या कामगारांचा दोष नाही, ते तर बिचारे तिथून आदिवासी समाजाचे 2 लोक आहे, राष्ट्रपती आमच्या आदिवासी भगिनी आहे, तुमच्या समोर आमचे आदिवासी विभागाचे मंत्री बसले आहे, आणि तुम्ही आदिवासींना न्याय देत नसाल तर अध्यक्ष महाराज हे आमच्यासाठी धोक्याची घंटा आहे, धोक्याची घंटा आहे. दोन्ही आदिवासी आहेत, काय चूक आहे अध्यक्ष महाराज? अरे तुम्ही 25 लाख रुपये तर द्यावेच लागतील, बाकी तर मग नंतर आहे प्रश्न.